मुरल्या ही जी सगळी एरिया आहे ना आपण बसलोय जी. म्हणजे हा जो हॉल आहे हा हॉल आहे. म्हणजे हा जो अवाढव्य असा फ्लॅट आहे. फ्लॅट. आय मीन ड्युप्लेक्स फ्लॅट. हा हा डुप्लेक्स फ्लॅट. तर हे स्पेशल फार्म हाऊस मी मुद्दाम डेव्हलप केलंय फक्त वीकेंड घालवण्यासाठी. वीकेंड घालवण्यासाठी. येस. आठवड्यातले 5 दिवस मोर 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 तिच्या यायला काम करायचं आणि मग मंगळवार बुधवार इथे येऊन मस्त पैकी पार्टी. मंगळवार बुधवार. येस. तुला तो आपला वीकेंड जो आहे ना तो असाच ठरलाय. बुधवार ते सोमवार मोर मोर काम करायचं. कुठं? फॅक्टरीत बिस्किटांचा बिझनेस आहे ना माझा. अशी मोठी फॅक्टरी. आठवड्यातले 5 दिवस ना जीव ओतून बिस्किट तयार होतो आणि मग इथे मंगळवार बुधवार येऊन चैन. ए मुरल्या काय? माझं ना लहानपणापासूनच स्वप्न मस्त पैकी डोंगराच्या पायथ्याला. पायथ्याला म्हणजे पायथ्याला नाही या जरा वर स्लोप अशी जरद हिरवीदार झाडी 1.5-2 एकर आणि आणि त्यामध्ये ना अशी टुमदार बंगली. बंगला नाही. बंगलीच. तुला म्हणतो बंगला टुमदार नसतो त्यामुळे बंगली. तर अशी जरद हिरवीदार झाडी त्यामध्ये अशी टुमदार बंगली त्याला अशी चिमणी वैद. मी ना माझ्या हेलिकॉप्टर मधून असा भिरभिरत 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 येणार. आकाशात वर शिरणारी मला चिमणी दिसायची आणि त्या चिमणीतून बाहेर पडणारा तो निळा धूर. तो निळा धूर दिसला की लगेच आपण लँडिंगचा गिअर टाकायचा आणि अल जल खाली उतरायचं आणि जे झाला आपला वीकेंड सुरू. अच्छा म्हणून तू हे फार्म हाऊस डेव्हलप केलंयस. करेक्ट. तेच हे फार्म हाऊस. ते फार्म हाऊसचं स्वप्न पूर्ण झालं आणि ओझा ओझाने माझं दुसरं स्वप्न सुद्धा. दुसरं स्वप्न. मला नाही सुंदर मुलगी होती. काय? देखणी मुलगी होते. म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे मी एका चिकण्या पोरीचा बाप होतोय. अरे होतोय म्हणजे. अरे होतोय म्हणजे होणार आहे. होण्यातच म्हणजे बायको आहे ना बायको. तिला पोटोची आहे. डॉक्टर म्हणाले त्याच्या 2-3 आठवड्यात मला बेबी होणार आहे. बेबी ती देखणे होणार हेही डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी कसं समजायला पाहिजे. ते अटक. येस
नियतीचा तसा संकेत. तो कसा कळला तुला? शांता पाठ आहे. कॉलेजात ना माझ्या वर्गात होती. मग हे दिसायला अतिशय सुंदर. तिचा बाप मात्र चायला लई कुरूप होता. त्या पाठाने तुला सांगतो, त्याची बायको पोटुशी असताना फार्म हाऊस घेतलो आणि त्याला शांता पाठारे झाली. मला पण ना लहानपणापासून मला भावी तर पोरगीच व्हावी असेल. सौंदर्य जे ना ते मला बायकोपेक्षा मुलीतच जास्ती भाव. त्यासाठी हे फार्म हाऊस बिम हाऊस घेतलं. म्हणजे बायको म्हणत होती ते हेलिकॉप्टर विजून विमान घे म्हणून. विमान? हा, अरे पण विमानाचा उपयोग नाही. त्या जुप्ता बिल्डरने घेतलं विमान. त्याला पोरगा आला. अरे बाप. पोरगा ना त्याच्यात सारखा दिसणार आणि त्यात गुप्ता म्हणजे गॉड ब्लेस हिम त्याच्यासमोर पाठारे उभा केला ना पाठारे, तर तोही राजबिंडा दिसेल. मला कधी वाटलं नाही रे मला पोरगा बिरगा वापरत. त्यात तो माझ्या अर्धा दिसणार. माझ्या मनात ना मला व्हावी तर पोरगीच व्हावी असेल. सुंदर देखणी पोरगी. तिने ना सतत जळ्यात पडावं. हट्ट करावेत, पैसे मागावेत, आईची तक्रार करावी. आपल्या डोळ्यात देखत वयात यावं. वयात येता येता गांगारून जावं. टीनेज प्रॉब्लेम्स बद्दल बोलण्याची फार इच्छा आहे रे. ते कुठले, त्यातले गंभीर कुठले, किरकोळ कुठले, कधी येतात, कसे येतात, सारं सारं बोलावं तिनं माझ्यापाशी. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आता यथावकाश माझी बायको प्रसूत होईल आणि तिला नक्षत्रासारखी पोरगी होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आला नाही गोपीच्या कथेला? नाही. खाली ताप चढला. त्यावर उपाय म्हणून दारू प्यायलो. दारू पडून राहिलो. काल मजा आली. लव्ह स्टोरी सांगितली गोपीनं. लव्ह स्टोरी? येस. कोणाची? स्वतःची. मांड्यान पुरले ना फार ठणकत होते मला. उठता येत नव्हतं मला. तसाच पडून होतो त्या खड्ड्यावर. इथं येऊन बसला असतास तर बरं झालं असतं. ताप उतरला असता. ठणक तरी जाणवलं नसतं. आम्ही उगाच एवढी मंडळी गर्दी करत नाही तिथे यायला. रात्र झाली की आपापली दुखणी कोकणी विसरून येतात मग त्याची कथा. अरे बास रे, त्याला बास करता डोबीचं डोकं भेंचो. अरे नाही जमलं याला, माझी पण मजदूर होती ना. आपलं डोपी डोपी डोपी.
शांता पाटरे छाप मुलगी. हे तुझं पॅकेज चांगलंय दामू. महत्वाची शांता पाठ. येस. फार्महाऊस बिमहाऊस तिच्याचं निमित्त रे. शांता पाठाने महत्वाची. ये कोंबडी का. माझं प्लॅनिंग थोडं वेगळं आहे. काय. मी माझे बरेचसे पैसे मुंबईच्या जागेत इन्व्हेस्ट केले. मुंबईच्या कोर्ट मध्ये एक पेंट हाऊस घेतले. कोर्ट मध्ये 36 फ्लोअर. मुंबईचा पावसाळा उंचावरून पाहता यावा म्हणून. अंगाला सिल्कचा गाऊन गुंडाळून. क्युबन सिगारचा. दाट धूळ. हवेत सोडत. बलराज सहानी नाहीतर मोतीलाल सारखं टेरेसवर उभं राहून एवढं उंचावरून मुंबई पाहण्याचा सुख तुला नाही समजायचं. रस्ते, ती रहदारी, त्या लोकल्स, हे माणसांचे लोंडे, हे अधून मधून होणारे बॉम्बस्फोट, सगळं सगळं जणू आपल्या डाव्या हातात. डाव्या हातात. येस. उजव्या हातात सिगार असते. आणि दारूचा ग्लास. दारू नाही. दारू नाही. नो. काय अशा जास्त झाले आणि टेरेसवरून पाय वगैरे तेव्हा टेरेसवर अजिबात दारू नाही दाम. त्यापेक्षा तो काम कर ना. तू तळ मजल्यावर फ्लॅट घे. म्हणजे अंगणात बसून दारू प्यायची. तोल गेला तरी जीव जायची भीती नाही. नाही. अरे पण काय तळ मजल्यावरच्या अंगणात तर मुंबईचा पावसाळा पाहायचा असेल अंगाला सिल्कचा गाऊन गुंडाळून नाही बसायचं. मग कसं बसायचं. खूप सांग. हा पाठीला भोपळा बांधून बसावं लागेल मला. त्याची एक गंमत असणार रे. कशाची. पाठीला भोपळा बांधायची. हो. आणि अशी मस्तपैकी स्विमिंगची चट्टी घालून अंधेरात दारू पीत बसायची. तू एक काम कर. तू हवं तर ना अशी सिल्कची चड्डी घालून बस. कोंबड्या असतात ना कोंबड्या. म्हणजे शेतकऱ्यांनी पाहिलेल्या किंवा रानात मोठ्या निघणाऱ्या कोंबड्या निघतात. या असल्या कोंबड्या. कोंबड्यांचं काय अशा
ब्रॉयलर चिकन टेबल बर्ड्स ठराविक खोक्यात ठराविक अंड्यातून बोलल्या पण ठराविक वेळी ठराविक तापमानात ठराविक पिंजऱ्यात वाढवले पण ठराविक सुरीने ठराविक वेळी ठराविक मशीन मध्ये घालून त्यांचे तुकडे जगाला यायचंच तेव्हा यातनं जगण्याचं एकमेव डेस्टिनेशन काय आहे तर तळलं जाणं उचडलं जाणं किंवा पास हल्ली काय तंदुरी पार्सल सोबत कोंबड्यांविषयीची माहिती पत्र काय द्यायला आलं? त्या ब्रॉयलर कोंबड्यांसारखं आयुष्य झालं या कोंबड्यासारखं ब्रॉयलर कोंबड्यांस हेच मोनोटोनस रोज तेच रोगट वातावरण रोज रोगट शरीर तीच स्वस्तातली दारू सिगारेट तीच सिगारेटची आंबट गोपीच्या कथा ऐकत ए, जाणे बास रे! बास! यांच्यात अरे कंटाळा आलाय इंसुलीपणाचा इथे कॉम्प्लिकेशन्स मात्र रोज नवीन असतात हा रोज नव्या जखमा नवीन इन्फेक्शन्स रोज नवी औषध हमारी रोज नवी मयत एवढी व्हरायटी मात्र आहे आयुष्यात बॉयलर कोंबड्यांचं आयुष्य एकसुरी असेल असं का वाटतं दादा तुला? दाटी वाटीनं का होईना इंद्रियांचे चोचले सहन करत असतीलच ते पक्षी. हा, पावसाचा शिडकावा नसेल, गवताचा स्पर्शही नसेल, मातीचा वास नसेल, मुळात ती त्यांना माहितीच नसेल तर कशाला येईल मोनोटोनी? सध्या तरी आपण ठरवू तसं तू त्या चिकण्या पोरीचा बाप आणि तू सेट डाऊन मधला क्युबन सिगार ओढणारा मोतीलाल का रे? जिंदगी ख्वाब है, अरे ना. ख्वाब में सच है क्या, सब सच है. ख्वाब है ख्वाब में सच है क्या और भला झूठ है क्या जिंदगी ख्वाब है ख्वाब में सच है क्या. चला, गोपीच्या कथेची वेळ झाली. हो पुढं आलो मी अरे का पण हो ना पुढे बाटली घेऊन चल. हो पुढे अरे बाप, हातकी सफाई. स्वावलंबनाचा विजय असो दामू, शरीरावर एवढा अत्याचार बरा नाही. काय करू यार तू सांग. चैन पडत नाही आपल्याला अरे पण किती वेळा दामू, गरज आहे आपली आणि ईश्वराच्या कृपेने जमत सुद्धा एवढ्यांदा जोवर जमते तोवर करायचं. तो पुढं आलो मी